का तुटेल होते ते. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. मागे एकदा मी व्लॉग बनवला होता तेव्हा ह्या नारळाचे सुकलेले नारळ तोडलेले होते ह्या बांबूने. आणि आज काय झालेलं आहे, दुसरा बांबू सापडलेला आहे. तो कोणीतरी नेलेला होता, आणून दिलेला आहे. हां, ध्रुव म्हणतो MP चा होता तो. सुरेश आणि त्यांच्याकडे होता. तर हा बांबू थोडा लांब आहे, म्हणजे पहिल्या बांबूपेक्षा. हा बांबू आम्ही जेव्हा ऊस जातो ना, तेव्हा ऊसाच्या गाडीला ज्या तारा लागतात महावितरणच्या, त्या तारा वरती करण्यासाठी हा बांबू वापरतो. आणि हा बांबू काही कारणास्तव दुर्गादासनी घेतला होता. मेनली तो बकरीला जेव्हा गवत आणतो ना, चारा तोडून आणतो ना, तेव्हा हा बांबू घेतो. तो त्याला विळा लावतो आणि त्या विळ्याने तो चारा तोडतो कदाचित झाडावरचा, म्हणून तो घेऊन गेलेला होता. आता तो भेटलेला आहे. आता तो घरावर राहील. आणि आता मी काय करतोय, सुकलेले नारळ तोडून घेतोय पहिले तर, कारण भरपूर दिवस झाले होते ते सुकलेले होते. ते इतके जास्त सुकलेले की त्याला जर बांबूचा धक्का जरी लागला ना, लगेच पडून जातोय. हे पाडलेलेच बरे असते, कारण आपण कधीही नारळाच्या झाडाखाली जातो, ते पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं हे पाडून घेतलेले बेटर असतात. आणि दुसरी गोष्ट की खोबऱ्यासाठी हे लगेच वापरता येतात. याच्यामध्ये पाणीही नसतं, इतके जास्त सुकलेले हे. ह्या झाडावर जवळपास 15 ते 1 नारळ होते, 10 ते 15 नारळ होते सुकलेले. मी ते पाडून घेतले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या झाडाकडं मूव झालो. ह्या झाडावर पण नारळ होते, त्या बांबूने ते पडत नव्हते. म्हणजे पहिल्या व्लॉगमध्ये दाखवलेले मी, त्या बांबूने पडत नव्हते. हा थोडा लांब होता आणि त्या साईडनं होतं हे नारळ. तर मग हेही पाडून घेतले मी. इथे साधारणतः 6 नारळ होते या नारळावर. तर ध्रुव मला इथं सांगत होता की, कारण मला प्रॉपर दिसत नव्हतं ते, सूर्य त्या साईडनं डोळ्यावर चमकत होता म्हणून. मग मी पाडून घेतले ही नारळ. हे थोडे, याच्यामध्ये थोडं पाणी होतं, पण हे सुकलेले होते. हे नारळ पाडताना अजून मी एक गोष्ट नोटीस केली की भरपूरसे नारळ, म्हणजे याच्यामध्ये 6 नारळ होते, त्याच्यामधले 2 नारळ जे ना फांदीतच अडकून बसलेले होते. ते तुटलेले होते पण फांदीतच अडकून बसलेले होते. तर तेही मी धक्का देऊन पाडून टाकले खाली. आज पप्पा नारळ तोडत आहे, आम्हाला खायचे मन लागले होतं त्याच्यामुळे. सो आता ध्रुव, रुची, तीर्थ यांनी माझ्याकडे डिमांड केलेली आहे की त्यांना शहाळं खायचं आहे, म्हणजे हिरवं नारळ खायचं आहे. तर आता मी हिरवं नारळ पाडतोय. आणि रुची खूप एक्सायटेड होती, कारण तिने मला भरपूर दिवसाची म्हणत होती की पप्पा नारळ पाडायचे आहे, पण हा बांबू सापडत नव्हता, त्याच्यामुळे मला पाडता येत नव्हते. आणि त्या दुसऱ्या साईडचे नारळ पाडले असते ना, त्याच्या खाली एक टाकी आहे सिमेंटाची, तर ते डायरेक्ट पाडले ना, तर त्या टाकीवर पाडता आणि डायरेक्ट फुटून जाता. त्याच्यामुळं मी त्या झाडाचे नारळ, हिरवे नारळ शक्यतो मी पाडत नाही, म्हणून याच साईडचे नारळ पाडतो. हेही कधी कधी फुटतात, पण भरपूर वेळेस राहतात शिल्लक तसेच, म्हणजे फुटत नाही. म्हणून मी याच नारळाचे नारळ तोडतो. आणि दुसरी गोष्ट अशी का, हे पाण्याचं नारळ आहे आणि त्या साईडचं जे नारळ आहे त्याच्यामधून मलाई जास्त निघते, म्हणजे ते खोबऱ्याचं नारळ आहे. काय ते पडलं ना, पहिला आपण पाडले ना, फुटले होते. झाले माझे नारळ पाडून. मी 3 नारळ पाडले होते, 3 ते 4 हिरवे नारळ. आणि आता काय झालं ना, आता माझ्याकडं कोयता आणून दिलेला आहे नारळ फोडण्यासाठी, आणि मी ते आता नारळ फोडून घेतोय. आणि हा कोयता भरपूर रिस्की असतो वापरण्यासाठी, आपल्याला सवय नसते एकतर नारळ फोडायची, तर थोडा जपूनच वापरावा लागतो हा. आता मी नारळ फोडून घेतो. आता पहिला तर नंबर रुचीचा आहे नारळ फोडण्यासाठी, आणि हे पाण्याचं नारळ आहे. रुचीने जवळपास 2 हिरवे नारळ घेतलेले होते. तिला पहिलं तर पाणी प्यायचं होतं त्याचं. तिने तांबेही आणले होते त्याच्यासाठी, म्हणजे तांबे ठेवला होता तिच्यासाठी. आता मी काय करतो ना, तिला पहिलं नारळाचं पाणी काढून देतो आणि नारळ मी ॲट दी शेवटी फोडतो, म्हणजे पहिलं पाणी पिऊन घेईल ती आणि नंतर मलाही खाईल. तर इथे तीर्थ मला काय म्हणतोय ना, काका ते स्क्वेअर शेपमध्ये कापा. तुम्ही यूट्यूबला भरपूर ते असे फॉरेनचे लोक असतात, नारळ कापताना असतात ते असे स्क्वेअर शेपचे कापता, म्हणून तीर्थ मला म्हणतोय की ते स्क्वेअर शेपचं कापा.
पण आपल्याकडून काही आपण काही स्किल नाही त्याच्यामध्ये, आपल्याला काही जमत नाही ते, त्याच्यामुळं मी असंच कापतो असं मी त्याला सांगितलं. तर फोडलं मी नारळाचं तोंड आणि मला एक खाऊन बघितली तर भरपूर गोड होतं हे. आता मी रुचीला देतोय ते. तर आता मी इथे दुसरं नारळ पाडत आहे. हे जे नारळ आहे ना माझ्या वाईफनी पाडलं होतं, कारण रुची 2 नारळासाठी डिमांड करत होती. मग तिच्या आईनीच पाडून दिलं होतं आणि मी सर्वांना एक एक डिस्ट्रीब्यूट केलं होतं, पण रुचीला 2 पाहिजे होते म्हणून ते पाडलं होतं. आणि हे मलाईचं नारळ आहे, मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते नारळ आहे. याच्यामध्ये मलाई भरपूर असते, पाणी कमी निघतं त्या कम्पॅरिझनमध्ये. पण आज काय झालं ना, नारळाचं पाणी ही बऱ्यापैकी चांगलं निघलं आणि चवीला इतकं गोड नव्हतं ते. ॲट दी लास्ट मी तेच नारळ फोडतो आहे मलाईचं. तुम्ही बघू शकता याचा कलर पण वेगळा आहे, थोडा पिवळसर असतो आणि जे पाण्याचं नारळ असतं ना त्याचा कलर थोडा हिरवा असतो. आणि माझ्या अनुभवातून पाण्याचं नारळ हे थोडं लवकर फुटतं आणि मलाईचं नारळ हे थोडं निब्बर असतं फुटण्यासाठी कम्पॅरिझनमध्ये थोडं. तर मलाई काढली, बघू शकता किती जाड मलाई आहे या नारळाची. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.